आपल्याला असं काही चेकअप करायचं असेल तर त्या मुलांना जर सर्वसाधारणतः एकदम वजन एकदम कमी व्हायला लागलं, एकदम तहान जास्त लागते, भूक जास्त लागते आणि कोणत्याही प्रकारची स्किन इन्फेक्शन्स वारंवार व्हायला लागले तर हे एक आजकाल प्रामुख्याने दिसणारं लक्षण आहे. अशा लोकांचं आम्ही एक रँडम शुगर करण्याबरोबरच त्यांची फास्टिंग आणि PP शुगर करतो आणि त्यावर एक महत्त्वाची तपासणी म्हणजे 3 महिन्याची एक ॲव्हरेज करतो, त्याला ग्लायकोसिलेटेड हिमोग्लोबिन म्हणतात. साधारणतः 6 पेक्षा आपल्याला कमी पाहिजे. ती जर 6.5-7 पेक्षा वर असेल तर त्याला आपण डायबिटीज झाला असं नक्कीच म्हणतो. ओके, सो ह्या एक महत्त्वाच्या गोष्टी आहेत. ह्याच्यामध्ये लघवीचं प्रमाण वाढतं कसं हो पेशंटच्या? कारण रक्तात साखर वाढल्यामुळे ती लघवीतून बाहेर जायला लागते आणि ती साखर शरीरावर बाहेर झाल्यामुळे पेशंट किती जास्त जरी त्यांना भूक लावून खाल्लं तरी साखर सारखी बाहेर गेल्यामुळे त्याचं वजन आपोआप कमी होतं. म्हणजे जास्त खाऊन सुद्धा वजन वाढत नाही. ओके, हे एक प्रामुख्याचं लक्षण असतं. येस, आपल्याला पुढचा प्रश्न गणपतराव सांगलीवरनं विचारतायत. गणपतराव बोला, आपण प्रश्न विचारा. हॅलो, हा बोला. गणपतराव सावंत बोलतो मी. बोला. हा, नमस्कार. नमस्कार, बोला बोला. माझा प्रश्न असा आहे, माझा प्रश्न साहेब असा आहे, मी 1 वर्षापूर्वी डेंगून आजार होतो. बरं. आणि त्यावेळी मला शुगर वाढली. आपला प्रश्न चटकन विचारा, टीव्हीचा आवाज कमी करा. त्यामुळं मला आता शुगर, गोळी घेतली की शुगर कमी होते आणि नाही घेतली की शुगर वाढते आणि नेहमी कमी जास्त शुगर होते. बरं, ठीक आहे. जरूर आपण फोन ठेवून उत्तर ऐका. गणपतराव यांना काय आपल्याला सल्ला देतात? बेसिकली त्यांचा डायबिटीज डेंग्यू फीवर या इन्फेक्शन नंतर तो डिटेक्ट झाला. बऱ्याच वेळा डायबिटीज जो बॉर्डर असतो त्याला का युरिन इन्फेक्शन, स्किन इन्फेक्शन किंवा असं ॲक्यूट इन्फेक्शन जे आहे त्याने तो इट कम्स ऑन द सरफेस. मग त्यावेळेला त्याचं प्रथम निदान होतं. त्यानंतर एक चांगली गोष्ट आहे की त्यांची थोडी जरी गोळी घेऊन शुगर लगेच कमी होते आणि गोळी न घेता ती शुगर वाढते. म्हणजे हा डायबिटीस अजूनही माइल्ड प्रकारचा आहे. जर गणपतरावांनी जर थोडंसं एक्सरसाइज अँड डाएट, पथ्य आणि व्यायाम याच्यावर जास्त जर लक्ष दिलं तर मला वाटतं त्यांना गोळीची सध्या जरूर सुद्धा पडणार नाही. त्यांची जीवन पद्धती थोडी स्ट्रिक्ट ठेवली तर मला वाटतं त्यांचं डायबिटीस आरामात विदाऊट टॅबलेट कंट्रोल राहू शकेल. येस, आपल्याला पुढचा प्रश्न शेखर छत्रे काळा चौकीवरनं विचारतायत. बोला, आपण शेखर प्रश्न विचारा. हॅलो, नमस्कार. नमस्कार, शेखर छत्रे बोलतोय काळा चौकीवरून. हा बोला. डॉक्टर, मला असं विचारायचं, नेहमी आपल्या कार्यक्रमांमधून पण दाखवलं गेलं होतं की ओबेसिटीचं ऑपरेशन केल्यावरती मधुमेह खूप म्हणजे बरा होतो. तर ते त्याचं कसं काय, म्हणजे कसं काय होतो आणि ते योग्य आहे का? सजेस्ट कराल का आपण त्याच्यासाठी? धन्यवाद. जरूर जरूर. सर काय सांगता येईल? हा एक ऍक्च्युअली चांगला प्रश्न आहे आणि बेरियाट्रिक सर्जरी इज अन ऑफिशियल आन्सर टू मोस्ट ऑफ द मेटाबॉलिक प्रॉब्लेम्स. की ज्या ऑपरेशनमध्ये शरीरातलं वजन कमी होऊ शकतं त्या वजन नुसतं कमी झाल्याने डायबिटीज जात नाही. या ऑपरेशनचे वेगवेगळे टाईप्स आहेत. एक प्रकारे ज्याच्यात आपल्या शरीरातलं जे नॉर्मल पचन आहे त्याच्यात बायपास केलं जातं आणि त्यामुळे आपली पचनक्रिया जी आहे त्याचा जो लागणारा वेळ आहे तो बराच कमी होऊन जातो. आणि त्याबरोबर आपल्या शरीरात बरेचसे हॉर्मोनल चेंजेस होतात. हॉर्मोनल चेंजेसचा इफेक्ट डायरेक्टली डायबिटीसवर होतो आणि डायबिटीस बऱ्याच अंशी कमी होतो. माझे बरेचसे असे रुग्ण आहे की ज्यांना डायबिटीस बरेच वर्ष आहे आणि ज्यांचं वजन फार जास्त आहे. अशा लोकांना मी हे ऑपरेशन रिकमेंड करतो की ज्याच्यामुळे ज्यांना इन्शुलिन रिक्वायरमेंट ऑपरेशनच्या अगोदर 150-200 युनिट होती ती हार्डली आता 30-40 युनिट गेली. ज्यांचा डायबिटीस अगदी बॉर्डरवर आणि फार वजन जास्त आहे त्यांनी जर ऑपरेशन केलं त्यांचं वजन कमी होऊन डायबिटीस बऱ्याच वेळा अगदी कमी होऊ शकतो की आपण घालवू शकत नाही पण तो अगदी बॉर्डरवर येऊन जातो. ओके, सो हे ऑपरेशन जेवढं दिसतं तेवढं सोपं नाहीये. त्यासाठी तुमच्या बऱ्याचशा टेस्ट करायला लागतात. प्रॉपर तुमचं इव्हॅल्युएशन करायला पाहिजे. तुम्ही ऑपरेशनसाठी फिट आहे की नाही हे बघितलं गेलं पाहिजे, नंतर ते ऑपरेशन करू शकतो. त्यामुळे जरूर एक म्हणूया आपण की आज डायबिटीस बरा करण्यासाठी जरूर आज एक बेरियाट्रिक सर्जरी किंवा ओबेसिटी सर्जरी ही एक महत्त्वाची गोष्ट आहे जी आपण जरूर करू शकता. आपल्याला एक पुढचा फोन येतोय मालाडवरनं. प्रश्न विचारा आपला. बोला. नमस्कार डॉक्टर साहेब, तुम्हाला दोघांनाही नमस्कार. नमस्कार. मी रेणू गंगवानी, माझे वय 37 इयर्स आहे. डॉक्टर साहेब, आय एम जुवेनाइल डायबिटिक and since 79 I was on insulin. In between I took the human insulin and now Dr. Nadeem Raiz has put me on the research, that inhaler research. And now I came out from the research. Hello. And yes. Now I'm on the pan insulin, sir. Can I convert myself on that pump?
येस, शुअरली. रेणू, आपण जरूर फोन ठेवून उत्तर आहे का सर, आपल्याला प्रश्नाला उत्तर देतील सर, काय सांगता येईल त्यांना आपल्याला? आय थिंक शी इज क्वाईट फिट फॉर दॅट अँड दिस थेरपी इज बेसिकली फॉर पेशंट्स लाईक हर. तुमचा जो डायबिटीस आहे हा चाइल्डहूड डायबिटीस आहे. तुम्हाला अगोदर इन्शुलिन चालू होतं, नंतर तुम्हाला पेन्स दिले गेले आणि नंतर तुम्हाला इनेलर इन्शुलिन, पल्मरी इन्शुलिन जे आलं होतं त्याच्या त्या ट्रायलमध्ये ते आहेत. पल्मरी इन्शुलिन अनफॉर्च्युनेटली इट्स नॉट अ ग्रेट सक्सेस अँड इट इज नॉट डुईंग व्हेरी वेल. And after that particular research she shifted back to pens, and I think she can very well go for insulin pump. Insulin pump तुम्हाला अक्षरशः अगदी सुटेबल अशी थेरपी आहे आणि तुम्ही ॲडल्ट आहात, तुम्ही स्वतःची काळजी फार चांगली घेऊ शकाल. तर आय वुड रेकमेंड इफ पॉसिबल यू शुड गो फॉर इन्शुलिन पंप. So surely, Renu, you can adopt insulin pump very soon. And how insulin pump is utilized? insulin पंपाचा वापर कसा होतो हे आपण आता प्रत्यक्ष बघणार आहोत. सो कार्यक्रम आमचा बघत राहा, तुमच्या सर्व प्रश्नांना उत्तर मिळणार आहेत. आपण आता डॉक्टर लॅपटॉप वरती आपल्याला दाखवतात इन्सुलिन पंप म्हणजे नक्की काय आणि त्याचा कसा वापर केला जातो. येस सर, काय सांगता येईल? आपण आता थोड्या वेळात बघूया, पण तत्पूर्वी एक महत्त्वाची गोष्ट आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी सर्व प्रेक्षकांना सांगणार आहे, आणि ती आहे की ह्या 14 नोव्हेंबर हा जागतिक मधुमेह दिन म्हणून साजरा केला जातो. आणि त्यानिमित्ताने भारतामध्ये आणि जगभरात वेगवेगळ्या प्रकारच्या कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. 14 नोव्हेंबर रोजी आपल्याला या ठिकाणी डायबेटिक केअर अँड रिसर्च फाउंडेशनच्या माध्यमातून पुणे या ठिकाणी आज अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारच्या कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे, ज्याच्यामध्ये मधुमेही रुग्णांना आणि मधुमेह नसणाऱ्या रुग्णांची सुद्धा संपूर्णतः मोफत तपासणी केली जाणार आहे. रॅलीजचं आयोजन केलं जाणार आहे आणि त्याचप्रमाणे ज्या रुग्णांना मधुमेह आहे किंवा जे रुग्ण त्या दिवशी मधुमेही सापडतील अशा रुग्णांना त्या काळामध्ये संपूर्णतः मोफत ही ट्रीटमेंट दिली जाणार आहे. तत्पूर्वी आणि अर्थातच ही जी मोफत ट्रीटमेंट आहे ही मिळण्यास पूर्वी आपण त्याचं रजिस्ट्रेशनही जरूर करू शकता. आणि जर का ह्याविषयी आपल्याला अधिक काही माहिती हवी असेल तर आपण ती जरूर घेऊ शकता. मला वाटतं सर्व प्रेक्षक आमचे नेहमी कार्यक्रम बघताना पेन आणि पेपर हे जरूर घेऊन बसलेले असतात. तर मी आता अशा सर्व रुग्णांसाठी आणि सर्व ज्यांना मधुमेहाचा तपास करायचा आहे किंवा त्याविषयी अधिक माहिती हवी आहे अशा सर्व रुग्णांसाठी हेल्पलाईन नंबर्स किंवा देणार आहे. डायबेटिक केअर अँड रिसर्च फाउंडेशनचे हेल्पलाईन नंबर्स मी आता देणार आहे. तर सर्व प्रेक्षकांनी ते नीट टिपून घ्या. सगळे प्रेक्षक मला वाटतं वही आणि पेन घेऊन बसले असतीलच. मी आता डायबेटिक केअर अँड रिसर्च फाउंडेशनचे हेल्पलाईन नंबर देतोय, ज्या ठिकाणी आपण मधुमेहाविषयी सर्व प्रकारची माहिती घेऊ शकता. त्याचप्रमाणे 14 नोव्हेंबरला जो जागतिक मधुमेह दिनानिमित्त पुणे या ठिकाणी जो कार्यक्रम होणार आहे, ज्याच्यामध्ये मोफत तपासणी आणि उपचार केले जाणार आहेत, त्याविषयी आपण मार्गदर्शन ह्या पुढील फोन नंबर्सवर घेऊ शकता. आणि हे फोन नंबर्स पुढील प्रमाणे आहेत: 26124232 म्हणजेच 26124232 हा एक पहिला नंबर आहे. ह्याच्या मागे एसटीडी कोड अर्थात 020 लावायचे, चुकून तो 022 पडलाय, पण लक्षात घ्या ह्याच्या मागे 020 म्हणजेच 020 हा एसटीडी कोड लावून आपल्याला हा फोन करायचा आहे. अजून एक नंबर आहे आणि तो आहे 30524233 म्हणजेच 30524233. ह्याच्या मागे एसटीडी कोड आहे तो 020 म्हणजेच 020 हा एसटीडी कोड लावून आपण जरूर डायबिटीस विषयी मधुमेहाविषयी माहिती घेऊ शकता. मी पुन्हा एकदा सांगतोय, दोन्ही नंबर्स पुण्याचे आहेत, त्यामुळे एसटीडी कोड लावताना आपण 020 हाच एसटीडी कोड लावा दोन्ही नंबर्सच्या मागे. सर, इन्सुलिन पंप विषयी आमच्या प्रेक्षकांना सांगा. आणि इन्सुलिन पंप विषयी बोलत असतानाच आपण हे कशा रीतीने केलं जातो त्याही विषयी आपण बोलूया. सर, काय सांगता येईल? बेसिकली जसं मी सांगितलं की इन्शुलिन पंप एक पेजर सारखं एक डिव्हाइस आहे आणि हे आपण अगदी आरामात आपल्या त्वचेवर लावू शकतो. ते लावण्याची एक छोटीशी प्रक्रिया आहे. बेसिकली इन्शुलिन पंप जे आहेत हे आपण वेगवेगळ्या इंडिकेशनमध्ये देऊ शकतो. पण सगळ्यात महत्त्वाचं जे इंडिकेशन आहे ते म्हणजे लहान मुलांमध्ये टाईप 1 डायबिटीज, दॅट इज अ प्राईम इंडिकेशन. पण आता त्याचा वापर बऱ्याच अंशी इव्हन ॲडल्ट डायबिटीसमध्ये सुद्धा आम्ही करतोय की ज्यांना इन्शुलिन फार जास्त डोसेसमध्ये लागतं आहे ते सुद्धा याच्यावर आता जात आहेत. आणि महत्त्वाचं एक इंडिकेशन अजून एक प्रेग्नन्सी बरोबर प्रेग्नन्सी डायबिटीज जो एक जेस्टेशनल डायबिटीज अगेन व्हेरी रॅपिडली इन्क्रीज इन आवर कंट्री, त्याच्यातसुद्धा आपण ह्या पंपचा वापर करतो आणि त्याचा फार चांगला फायदा होतो. सगळ्यात महत्त्वाचं आपण बघाल की इन्शुलिन पंप आणि आपल्या नॉर्मल जी थेरपी आहे दिवसातून 3-4 वेळा इंजेक्शन घ्यायची, याच्यात कंट्रोलमध्ये किती चांगला फरक होतो. याच्यात आपण बघतोय किती स्मूथ कंट्रोल आहे आणि याच्यात हे फ्लक्च्युएशन जे आहेत ते पूर्णपणे निघून जातात.
आणि सगळ्यात महत्त्वाचा जो प्रॉब्लेम जो फ्लेक्झिबिलिटीचा येतो की इन्शुलिन जेव्हा इंजेक्शनने आपण घेतो त्यावेळेला त्या मुलांना त्यांच्या खाण्याच्या वेळा, त्यांचं रोजचं एक्सरसाइज किंवा बाहेर कुठे जायची वेळ, या सगळ्या